महाराष्ट्रातील आजी आणि माजी पोलीस अधिकारी कर्मचारी यांची पुणे लोहगाव या ठिकाणी एक हाऊसिंग सोसायटी सन 2009 साली तयार करण्यात आली होती आणि या सोसायटीमध्ये 5000 पेक्षा जास्त सभासद संख्या असून इतक्या स्वस्त फ्लॅट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झालेली आहे। 350 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करून सुद्धा गेल्या 15 वर्षांमध्ये बिल्डरने 5000 पैकी एकाही फ्लॅटचा ताबा संबंधितांना दिला नाही आणि आज अखेर काही काम न करता त्यांचे पैसे आणि 700 ते 800 कोटी रुपयांचे व्याज हा बिल्डर फुकट वापरत आहे। त्याचबरोबर 5000 पोलीस कर्मचारी कुटुंबापैकी काही सेवानिवृत्त झाले आहेत, तसेच त्यातला अनेकांना देवाज्ञा सुद्धा झालेली आहे। त्यांचे वारसदार हा लढा सातत्याने पुढे देत आहेत। या फसवणुकीला महारेराचे अधिकारी आणि सहकार विभागाचे अधिकारी पाठीशी घालून बिल्डर हिताकरिता काम करीत आहेत। या निषेधार्थ दिनांक 10 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता महारेराच्या BKC येथील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे। या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या बरोबरच त्यांचे वारसदारही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निवृत्त पोलीस प्रसाद जामदार, बापूसाहेब उतळे, बळवंतराव पाटील यांनी दिली आहे। पुणे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी गृहनिर्माण संस्था 2009 साली 7000 आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांच्याकरता बनवलेली होती। या संस्थेत 2009 सालापासून आज अखेर एकाही सभासदांना घर मिळालेलं नाही। ह्याच्यात जवळजवळ 1100 कोटी रुपयांची फसवणूक झाली। ह्याच्यात रेरा, सहकार विभाग वगैरे विभागाकडे आपण वारंवार तक्रारी करतोय, परंतु सर्व शासकीय अधिकारी हे बिल्डर आणि संस्थाचालक यांना सहकार्य करत असल्यामुळं सभासदांना न्याय मिळत नाही। आणि आता तर त्या महारेराच्या अधिकाऱ्यांनी हा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे असं रिमार्क मारून एका सभासदाला उत्तर दिलं आणि त्याची तक्रार जवळजवळ फेटाळत अशी जमा केलेली आहे। त्यामुळे आता मी येणाऱ्या 10 मार्चला महारेराचं मुंबई कार्यालयाजवळ उपोषण करणार आहोत। याकरता सांगली जिल्ह्यात ज्या जवळजवळ 90 लोकांचे 11 कोटी रुपये अडकलेले आहेत, इथून जवळ 101 लोक मुंबईला उपोषणाला जाणार आहेत।